स्वागत। आज आपण पॅरलल ॲक्सिस थेरम शिकणार आहे। रोटेशनल डायनॅमिक्समधला अतिशय महत्त्वाचा भाग आहे, ज्याच्यावरून तुम्ही रिंग, रॉड, सॉलिड स्फिअर आणि डिस्क याच्याबद्दलची मोमेंट ऑफ इनर्शिया कॅल्क्युलेट करणार आहे। त्यासाठी माहिती पाहिजे पॅरलल ॲक्सिस थेरम आणि परपेंडिक्युलर ॲक्सिस थेरम। तर त्यातलाच पहिला पॉईंट येणार आहे पॅरलल ॲक्सिस थेरम। बघा, प्रश्न तुम्हाला बोर्डला असा असतो, स्टेट अँड प्रूव्ह पॅरलल ॲक्सिस थेरम। मग पहिल्यांदा आपल्याला स्टेटमेंट लक्षात घ्यायचं। आता स्टेटमेंटमध्ये काय लिहिले, IO इज इक्वल टू IC प्लस mh स्क्वेअर। आता IO म्हणजे काय, मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ दॅट बॉडी अबाउट एन ॲक्सिस ऑफ रोटेशन पासिंग थ्रू पॉइंट O, बरोबर। IC म्हणजे काय, मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ बॉडी अबाउट एन ॲक्सिस ऑफ रोटेशन passing through center of mass, and m be the mass of this rigid body and h be the distance between two parallel axes. आता लक्षात घ्या, स्टेटमेंट मध्ये काय लिहिले, मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ बॉडी अबाउट एनी ॲक्सिस is equal to the moment of inertia of body about an axis of rotation passing through center of mass plus the mass of rigid body and the square of perpendicular distance between two parallel axes. म्हणजे IO is equal to IC plus mh square हे आपल्याला याच्यामध्ये दाखवायचं। लक्षात घ्या, पॅरलल ॲक्सिस थेरम मध्ये जे ॲक्सिस तुम्ही कन्सिडर करणार आहे ते ॲक्सिस असतात पॅरलल, आणि परपेंडिक्युलर ॲक्सिस थेरम मध्ये जे ॲक्सिस आहेत ते असतात परपेंडिक्युलर। त्यामुळं कन्फ्यूज होण्याचं काय कारण असेलच नाही पाहिजे, बरोबर। कारण पॅरलल ॲक्सिस थेरम म्हणजे पॅरलल ॲक्सिस असणार आहेत, परपेंडिक्युलर ॲक्सिस थेरम मध्ये परपेंडिक्युलर ॲक्सिस असणार आहे, बरोबर। तो वेगळा पॉईंट आहे, हा वेगळा पॉईंट आहे, लक्षात घ्या। आता सुरुवातीला आपण असं मानतोय की ही जी रिजिड बॉडी आहे ती काय होते, रोटेट होते, बरोबर। आता लक्षात घ्या, याच्यामध्ये हा ॲक्सिस ऑफ रोटेशन घेतला तर बॉडीचा ॲक्सिस ऑफ रोटेशन नुसार त्या ठिकाणी प्रत्येक पार्टिकल सर्कल मध्ये फिरणारच आहे, पण या ॲक्सिस भोवती फिरत असताना प्रत्येकाचा त्याचा इनर्शिया जो तो वेगवेगळा असणार आहे पर्टिक्युलर ॲक्सिस ऑफ रोटेशनसाठी। आता हा ॲक्सिस ऑफ रोटेशन असेल तर त्यावेळेचा इनर्शिया वेगळा आहे, या ॲक्सिस ऑफ रोटेशनसाठीचा इनर्शिया काय वेगळा। मग आपण पहिल्यांदा काय कन्सिडर केले, मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ बॉडी अबाउट एनी ॲक्सिस ऑफ रोटेशन पासिंग थ्रू पॉइंट O, दॅट इज IO, बरोबर। आता इथं IC लिहिले, IC म्हणजे काय, मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ बॉडी अबाउट एन ॲक्सिस ऑफ रोटेशन पासिंग थ्रू पॉइंट C किंवा सेंटर ऑफ मास C। आलं लक्षात, म्हणजे दोन्ही इनर्शिया आपल्याला काढायचं। बरं, इनर्शियासाठी महत्त्वाचा पॉईंट काय असतो, इनर्शियासाठी लागतं मास आणि डिस्टन्सचा स्क्वेअर, बरोबर। बरं, आपल्याला बॉडीचा काढायचा आहे, मग आपण काय केले बघा, की पूर्ण बॉडी जी आहे त्या पूर्ण बॉडीचा मास माहिती आपल्याला कॅपिटल येते, पण त्या बॉडी पैकी आपण एक छोटासा एलिमेंट घेतलाय जो पॉईंट कुठे P आहे, बरोबर। आणि त्या पार्टिकलचं जे मास आहे, छोट्या एलिमेंटचं मास आहे, हे आपण स्मॉल मास एलिमेंट काय म्हणले, DM म्हणले, काय म्हणले, DM। आपण काय करणार, या DM चा इनर्शिया काढणार, बरोबर, अबाउट एन ॲक्सिस ऑफ रोटेशन पासिंग थ्रू O अँड अबाउट एन ॲक्सिस ऑफ रोटेशन पासिंग थ्रू पॉइंट C, बरोबर। मग याचा इनर्शिया जो आहे IO कुणासाठीचा, छोट्या एलिमेंटसाठीचा, तो काय असणार, डिस्टन्सचा स्क्वेअर आणि मास। मग याचं मास किती, DM, आणि या एलिमेंटचं ॲक्सिस ऑफ रोटेशन पासूनचं डिस्टन्स किती, OP, म्हणजे काय आलं, OP स्क्वेअर DM, बरोबर। आणि OP ची व्हॅल्यू किती आहे, R, त्यामुळे इथं काय येणार R स्क्वेअर DM, इक्वेशन नंबर 1। पण आपल्याला कुणाचा पाहिजे, पूर्ण बॉडीचा इनर्शिया, कुणाचा पाहिजे, पूर्ण बॉडीचा। मग पूर्ण बॉडीचा इनर्शिया पाहिजे असेल तर असे छोटे एलिमेंट, 1 घेतला, 2 घेतला, 3 घेतला, 4 घेतला, असे नंबर ऑफ एलिमेंट्सचा इनर्शिया तुम्हाला कॅल्क्युलेट करावं लागेल आणि त्या सगळ्यांची ॲडिशन करावं लागेल आणि नंतर काय भेटणार, टोटल इनर्शिया ऑफ दॅट बॉडी। मग ते काढण्यासाठी आपण काय केले, इंटिग्रेशन केलं। मग या ठिकाणी OP स्क्वेअर DM हा इनर्शिया कोणाचा आहे, फक्त छोट्या एलिमेंटचा आहे, आणि इंटिग्रेशन ऑफ OP स्क्वेअर DM हा इनर्शिया कोणाचा आहे, या पूर्ण बॉडीचा, बरोबर। OP ची व्हॅल्यू टाकली तर तुम्हाला टोटल बॉडीचा इनर्शिया काय मिळाला, IO इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ R स्क्वेअर DM, इक्वेशन नंबर 1। सेम आपण ॲक्सिस ऑफ रोटेशन काय करतोय, आता चेंज करतो। मग ॲक्सिस ऑफ रोटेशन किती, मग यासाठीचं रोटेशन काय असणार आहे बॉडीचं वेगळं, मग त्यासाठीचा इनर्शिया काय असणार वेगळा, आणि तो काय म्हणलाय IC। आता या IC ची व्हॅल्यू काढायला काय माहिती पाहिजे, मास आणि डिस्टन्सचा स्क्वेअर। आता जो पार्टिकल तुम्ही कन्सिडर केलाय त्या बॉडीचा, ज्याचं मास आहे DM, बरोबर, DM आहे, बरोबर, पण जे अंतर आहे या ॲक्सिस ऑफ रोटेशन पासूनचं
ते अंतर काय होणार आहे CP होणार आहे. मग त्याचा इनर्शिया काय होणार IC इज इक्वल टू CP स्क्वेअर dm म्हणजे इथे येणार डिस्टन्सचा स्क्वेअर आणि इथे येणार आहे मास बरोबर. आता त्याचं इंटिग्रेशन का घेतले कारण असा हा एक एलिमेंट नाही इथं पण एलिमेंट असेल इथं पण एलिमेंट असेल इथं पण एलिमेंट असेल असे लाखो एलिमेंट या बॉडीमध्ये असतील. मग एकाचा मिळाला इंटिग्रेशन करून सगळ्याचा काढता येईल किंवा टोटल बॉडीचा काढता येईल म्हणून आपण काय घेतलं इंटिग्रेशन ऑफ CP स्क्वेअर dm बरोबर. आता या CP ची व्हॅल्यू आपण काय मानली इथं R0 म्हणजे CP च्या जागेवर काय आलं R0 स्क्वेअर dm म्हणजे inertia of that body about an axis of rotation passing through point C which is equal to integration of R0 square dm. त्याला इक्वेशन नंबर काय म्हणतो आपण 2 म्हणतो. आता लक्षात घ्या आपल्याला या ठिकाणी काय करायचं ही लाईन आहे ती थोडीशी पुढे न्यायची ही लाईन आहे वरून खाली न्यायची आणि या दोघांना इथं परपेंडिक्युलर करायचं बरोबर. दोघांना लंब ठेवायचं. लंब ठेवल्यामुळे काय झालं या ठिकाणी हा एक छोटा त्रिकोण तुम्हाला मिळाला बरोबर आणि हा मोठा त्रिकोण आपल्याला या ठिकाणी मिळतो. जो छोटा त्रिकोण आहे CPD आणि जो छोटा त्रिकोण मोठा त्रिकोण आहे तो काय OPD. छोटा त्रिकोण CPD आणि मोठा त्रिकोण काय OPD. मग या दोन्ही त्रिकोणाला काटकोन त्रिकोण आपण असं मानले कारण इथं 90 डिग्री मानल्यानंतर बरोबर का. मग पायथागोरस थेरम आपण त्या ठिकाणी वापरू शकतो. मग ट्रायंगल CPD मध्ये हा काय होणार आहे कर्ण हा काय होणार पाया आणि काय होणार उंची म्हणून काय लिहिणार CP स्क्वेअर इज इक्वल टू CD स्क्वेअर प्लस PD स्क्वेअर बरोबर. आणि OPD ट्रायंगल आहे तर हा OP आहे मग OP काय झाला कर्ण मग कर्णाचा वर्ग OP स्क्वेअर पाया झाला OD चा स्क्वेअर आणि उंची झाली PD चा स्क्वेअर. मग आपल्याला इक्वेशन 3 काय मिळालं CP स्क्वेअर इज इक्वल टू CD स्क्वेअर प्लस PD स्क्वेअर आणि OP स्क्वेअर इज इक्वल टू काय मिळालं आपल्याला OP स्क्वेअर इज इक्वल टू OD स्क्वेअर प्लस PD स्क्वेअर. बट OD जे आहे OD हे टोटल OD आहे बरोबर. त्यातला हा OC आणि हा CD काय त्या दोघांना मिळून बनतोय कोणता OD. मग हा H आहे OC काय H आणि CD काय म्हणला X इथे X लिहिलं बरोबर का. मग H आणि X यांचा मिळून कोणी OD. मग इथं OD च्या जागेवर काय लिहिले आपण OC प्लस CD प्लस काय PD स्क्वेअर. आता इथं OC प्लस CD साठी काय करावं लागेल हा फॉर्म्युला A स्क्वेअर प्लस B स्क्वेअर इज इक्वल टू सॉरी A प्लस B ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू A स्क्वेअर प्लस B स्क्वेअर प्लस 2AB हा फॉर्म्युला त्या ठिकाणी वापरायचा आहे. म्हणजे इथं येणार OC चा स्क्वेअर या CD चा स्क्वेअर आणि मध्ये काय येणार आहे 2 गुणिले पहिलं पद म्हणजे OC आणि दुसरं पद म्हणजे काय CD बरोबर का. CD OP स्क्वेअर बरोबर काय OC स्क्वेअर प्लस 2OC इंटू CD प्लस CD स्क्वेअर आणि हा PD स्क्वेअर या ठिकाणी आहे असेल बरोबर का. आता काय केलं लक्षात घ्या तर इक्वेशन 3 मध्ये CD स्क्वेअर प्लस PD स्क्वेअर म्हणजे कोण आहे CP स्क्वेअर. मग या ठिकाणी CD स्क्वेअर प्लस PD स्क्वेअर ची व्हॅल्यू काय टाकली CP स्क्वेअर. आता इथं आकृतीनुसार बघा डायग्राम नुसार OP ची व्हॅल्यू आहे R स्क्वेअर आलं OC ची व्हॅल्यू आहे H म्हणजे H स्क्वेअर आलं OC ची व्हॅल्यू आहे H इथं H आला CD ची व्हॅल्यू आहे X इथं X आला आणि CP ची व्हॅल्यू काय R0 इथं काय आलं R0 स्क्वेअर. म्हणजे आपल्याला काय मिळालं R स्क्वेअर इज इक्वल टू H स्क्वेअर प्लस 2HX R0 स्क्वेअर. आता इथं फक्त काय केली ऍडजस्टमेंट केली दोन्ही बाजूला या इक्वेशनच्या मल्टिप्लाय केले. कोणी मल्टिप्लाय केले DM नं. मग डाव्या बाजूला इथं मल्टिप्लाय केलं इथं बी मल्टिप्लाय करावं लागेल इथं बी मल्टिप्लाय करावं लागेल इथं पण मल्टिप्लाय करावं लागेल. म्हणजे काय मिळेल R स्क्वेअर DM इज इक्वल टू H स्क्वेअर DM प्लस 2HX DM प्लस R0 स्क्वेअर DM. आता फक्त काय करायचंय या आलेल्या इक्वेशनचं इंटिग्रेशन घ्यायचं. इंटिग्रेटिंग अबो इक्वेशन काय मिळेल इंटिग्रेशन ऑफ R स्क्वेअर DM इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ R0 स्क्वेअर DM प्लस इंटिग्रेशन ऑफ H स्क्वेअर DM प्लस इंटिग्रेशन ऑफ 2HX DM. आता लक्षात घ्या हा जो सेंटर ऑफ मास आहे या सेंटर ऑफ मास साठी x कोऑर्डिनेट आणि y कोऑर्डिनेट काय असतात 0,0 ओरिजिन असते स्टार्टिंग पॉइंट असतो. त्यामुळे या ठिकाणी इंटिग्रेशन ऑफ 2HX DM याचं उत्तर या ठिकाणी दिले 0 बरोबर. काय दिले 0. मग काय शिल्लक राहणार इंटिग्रेशन ऑफ R स्क्वेअर DM आहे असं त्यानंतर इंटिग्रेशन ऑफ R0 स्क्वेअर DM आहे असं आहे. इंटिग्रेशन ऑफ H स्क्वेअर DM यातला H स्क्वेअर आहे तो इंटिग्रेशनच्या बाहेर आहे H स्क्वेअर आणि इंटिग्रेशन मध्ये राहणार आहे DM आणि प्लस काय येणार 0 आणि 0 त्या ठिकाणी कॅन्सल होईल बरोबर. त्यानंतर हे DM काय आहे DM आहे या पूर्ण बॉडी मध्ये असलेल्या एका छोट्या एलिमेंटचा मास बरोबर. आता ही बॉडी 1 2 3 4 अशा नंबर ऑफ पार्टिकल बनले प्रत्येकाचं मास काय
dm आणि त्या सगळ्याच्या मासेसला तुम्ही एकत्र केलं तर टोटल मास मिळतं. मग इंटिग्रेशन ऑफ dm याचं उत्तर आपल्याला काय दिलं इथं टोटल मास ऑफ बॉडी दॅट इज कॅपिटल M. म्हणजे काय मिळेल इंटिग्रेशन ऑफ r² dm हे आहे सरळ इंटिग्रेशन ऑफ r02 dm आणि हा h² इथं आणि इंटिग्रेशन dm म्हणजे काय m बरोबर. मग टोटल मास काय आलं mh². बरोबर. आता इथं फ्रॉम इक्वेशन 1 आणि 2 काय लिहिता येईल इक्वेशन 1 मध्ये बघा काय लिहिले इंटिग्रेशन ऑफ r² dm म्हणजे IO इंटिग्रेशन ऑफ r02 dm म्हणजे काय IC. मग इथं काय येणार आहे इंटिग्रेशन r² dm IO इंटिग्रेशन ऑफ r02 dm IC आणि प्लस mh² आहे असं. दिस इक्वेशन 4 गिव्स द पॅरलल ऍक्सिस थेरम. बरोबर. आणि त्याचं स्टेटमेंट आपण काय केले मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ ए बॉडी अबाउट एनी ऍक्सिस इज इक्वल टू द सम ऑफ इट्स मोमेंट ऑफ इनर्शिया about an axis of rotation passing through center of mass and the product of its mass and square of perpendicular